जेव्हा फर्स्ट टाइम दुर्वाला बघितलं होतं तेव्हा तुला काय वाटलं होतं? फर्स्ट टाइम ती आली होती ना, मी सगळ्या पूर्ण टीमला बोललो की ह्या मुलीसोबत माझं जमू शकत नाही. गेलो तो पोलीसवाला होता, दाखव म्हटलं आधार कार्ड. हा ओके म्हटलं, ते तुमच्या दोघांचं दाखव म्हटलं. आज आणलं नाहीये सर. तो म्हटलं आणलंय का तू? म्हटलं अहो सर माझ्याच ओळखीचे आहेत माझ्या. तो म्हणताय तुला पण बाहेर सोड चल. आम्ही कसं काय असं बघतोय. हॅलो गाईज, तर माझं नाव योगिता बोडके आणि आज मी आले आहे आरबी फिल्म्स मध्ये होस्ट म्हणून. तर आज आपल्या सोबत आरबी फिल्म्सची पूर्ण टीम आहे, ज्यांच्या काल स्टोरीवर आपण काल काही तुम्ही क्वेश्चन विचारले होते, तर त्यातले मी काही सिलेक्टेड क्वेश्चन आज मी त्यांना विचारणार आहे. तर आज बघू आपण कोण किती खरं उत्तर देते आणि कोण किती खोटं उत्तर देते. त्यांच्यात तर कळेलच कोण किती खरं आणि खोटं सांगते ते. तर प्रशांत, कसं वाटतंय आज तुला इथे येऊन? पहिली गोष्ट तर छान वाटतं एकदम, कारण का सगळे एकत्र बसलेत आणि सगळ्यांचे क्वेश्चन असतील तसे पब्लिकचे चांगलेच. तर पोल तू जशी बोलली खोलणार आहेस, तर कळेलच ते कोण किती खरं बोलते. तर छान वाटतं येऊन. पण तुला काय वाटतंय की कोणाची पोल जास्त खुलावी? तसं तर सगळ्यांचीच खोलली पाहिजे. बघू, तरी आहे एक जण डोळ्यात, त्याची तर जास्त खोलली पाहिजे, कारण का तो खूप खरं बोलतो आमच्या समोर. बघे ठीक आहे, आता आपण बघूच कोणाची कशी पोल खुलते ते. हा पहिलाच अनुभव आहे, माहित नाही कसं असणार आहे कसं नाही. मला पण माहित नाही मी काय बोलतोय. तर बाबा अरे कहना क्या चाहते हो? तर एक्साइटेड आहे मी खूप जास्त, लाईक हा, काय क्वेश्चन्स विचारले असतील किंवा काय. लेट्स सी. ठीक आहे. आकाश, तुला कसं वाटतंय? मला तर भारी पण वाटतं आणि भीती पण वाटते की काही गोष्टी यांना माहिती आहेत पण काही गोष्टी यांना माहित पण नाहीत माझ्याबद्दल. काही गोष्टी लोकांना माहिती करायची आपल्याला, त्याबद्दल कसं वाटतंय? हा, चांगलं वाटतंय. पब्लिक की पण आता लोकांना तुझं काही काही कळणार आहे, काही काही नाही कळणार, त्याच्याबद्दल. हा, पब्लिकने पहिले एक पॉडकास्ट बघितलेला आहे, आता ही दुसरी व्हिडिओ माझी, याच्यातून पब्लिक पर्यंत भरपूर काही पोहोचेल. भारी वाटतंय, एकदम भारी. ठीक आहे. एकता, ऍक्च्युली हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे, पण भीती पण वाटते, कारण फर्स्ट टाइम असं काही आहे आणि काय क्वेश्चन्स असतील, काय आन्सर करायचंय ते माहिती नाही. बघू आता काय होतंय. मेघना, कसं वाटतंय? मी तर खूप जास्त नर्वस आहे, कारण की हे फर्स्ट टाइम आहे माझ्यासाठी आणि मी कधी हे असं कॅमेरा समोर केलेलं नाहीये त्यासाठी. तन्वी, मला फक्त एवढंच माहिती की मज्जा येणार आहे, कारण की सगळ्यांच्या पोल खुलणार आहेत. सो मला पण काय काय जणांबद्दल खूप काय काय म्हणजे कळणार आहे, की त्यांच्या पण ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ज्या आहेत की ते लोक कसे आहेत काय ते पण कळणार आहे. सो मला मज्जा येणार आहे. प्रथमेश, तसं भीती तर वाटतेच आहे, पण ठीक आहे, काही गोष्टी कोणाच्या तरी कळतीलच. बघू आता. आपली लाडकी दुर्वा. खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. माझा पण हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, तर बघू, आम्ही खूप मस्ती करू आणि पब्लिक पण खूप एन्जॉय करेल. शुभमकर, एक्साइटेड आहे, कारण खूप दिवस झालं त्यांच्या बरोबर राहतोय, तर काय काहींचे सिक्रेट माहित नाहीयेत, तर ते आज पूर्णपणे बाहेर येणार आहेत. त्यामुळे एक्साइटेड आहे कोणाचे काय सिक्रेट असतील. शुभम, मी पण खूप एक्साइटेड आहे. पहिल्यांदा असे दिग्गज कलाकारांबरोबर मी काम केलेलं आहे आणि कधी एक्सपेक्टेड नव्हतं की मी ह्यांच्याबरोबर काम करू शकतो, पण ह्यांचे काय काय सिक्रेट आहेत ते मला अजून माहित नाहीयेत. तर ते आज मला कळतील की ह्यांचे नक्की काय काय असे मेन सिक्रेट आहेत जे मला माहित नाहीयेत आणि कोणते कोणते सिक्रेट आहेत. आणि तेजस. तेजस दादा, काय म्हणायचं तुम्हाला? सगळ्यात पहिले मला तर हे बोलायचंय, टीम जरी असली तरी प्रत्येक जण आपल्यापासून काही गोष्टी लपवून ठेवतो टीमच्या मेंबर कडून, आणि काही जण सांगतो तर आपल्याला ते कळतील. त्यानंतर न सगळ्यात जास्त याची ओढ लागली की पब्लिकचे क्वेश्चन काय असतील. तर पहिला प्रश्न आहे आकाशसाठी. जेव्हा फर्स्ट टाइम दुर्वाला बघितलं होतं तेव्हा तुला काय वाटलं होतं? हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचंय की तुला काय वाटलं होतं. फर्स्ट टाइम ती आली होती ना, मी सगळ्या पूर्ण टीमला बोललो की ह्या मुलीसोबत माझं जमू शकत नाही. मी म्हणलं की ही मुलगी आली नाही, काढून टाका आपल्या टीम मधनं, नको म्हणलं ही. तिचं माझे म्हणलं वाईबच मॅच होत नाहीत. मग नंतर हळू मग तिला आमची सवय लागली सगळ्यांची, मग ती नंतर पूर्ण अशी फ्री होऊन गेली. मग तेव्हा आता कुठं आमचं थोडंफार जमतं, जास्त पण नाही जमत. अजून पण आमचा 36चा आकडा आहे. सगळ्यांना वाटतं की माझं आणि दुर्वाचं चांगलं जमतंय,
पण असं एक दिवस पण नाही की आम्ही भेटतो आणि कधी भांडत नाही. आमची कंटिन्यू भांडणं चालूच असतात. तर तुम्हाला काय वाटतंय टीम मध्ये की ऍग्री आहात का तुम्ही या आन्सरला की आकाशचा आणि दुर्वाचा अजून पण 36चा आकडा आहे? म्हणजे काहीतरी आता तिला मलाच माहिती आहे आमचं दोघांचं कितीचं आहे. आमचं बोलणं पण असं रेअर होतं की फक्त कधीतरी असं एक मेसेज येतो, आकाश काहीतरी काम आहे थोडस, ना आमचा कधी कॉन्टॅक्ट होत ना कधी फोन होत, काहीच नाही. फक्त शूटला भेटतो तेवढंच बस. पण ब्लॉग मध्ये असं दिसतं की तुझं आणि तिचं जरा नाही काहीच नाही. ते रिअल लाईफ मध्ये आहे का असं लोकांना असं वाटतंय, तर त्याबद्दल काय म्हणायचं तुला? नाहीच आहे काही. पूर्ण टीमलाच माहिती आहे आमच्या. टीमच ऍग्री नाही बोला करत. परत तुझ्यासाठी क्वेश्चन आहे आकाश, की तुझी प्रशांतची तेजसची मैत्री लहानपणापासून आहे का आता झाली आहे व्हिडिओ चालू केल्यानंतर? नाही, प्रशांतची आणि माझी आणि तेजसची मैत्री एक 11th पासून आहे. 11th पासून म्हणजे तुम्ही कॉलेजला होता मी तेव्हा? कॉलेजला चाललो होतो आणि प्रशांतनी मला अचानक हात केला मध्ये गाडीवरनं हा. नाही. मला म्हणलं कॉलेजला चाललाय का तुम्ही? म्हणलं हा कॉलेजलाच चाललोय. मला म्हणलं चल मला पण घेऊन चल नाही का म्हणला. मग त्याच्यानंतर मी 11वीला सायन्स घेतलं होतं. मला सायन्स खूप हार्ड जायचं म्हणून मी डायरेक्ट आर्ट्स मध्ये गेलो. मग तेव्हा तेजसची आणि माझी तेव्हा फ्रेंडशिप झाली. मग तेव्हापासून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. म्हणजे तुम्ही तिघं कॉलेज पासून एकत्र आहात? हा, कॉलेज पासून. म्हणजे फक्त कंटेंट साठी नाही, तुम्ही पहिल्यापासूनच मित्र आहात? 12th झाल्यानंतर पण आम्ही कोणाचं कॉन्टॅक्ट नव्हतं जास्त. मग नंतर जेव्हा आम्ही कंटेंट चालू केले मग तेव्हा परत एकत्र आलो. अच्छा, ठीक आहे. तू आज काही नेसला का नाही? तर आता प्रश्न आहे दुर्वासाठी. दुर्वा, तुला तुझ्या फॅन्सने असं विचारलं आहे की तुला बॉयफ्रेंड आहे का? नाही. ही मुलगी आली नाही काउंट टाका आपल्या टीम मध्ये नको म्हणून. आता किती जण ऍग्री झालं तुम्हाला सांगा फक्त हातवर करून. नाहीये. मग नाहीये. खोटं बोलतात सगळे. मुद्दाम करतो. म्हणजे तुला आता सध्या बॉयफ्रेंड नाही, नाही, नाही. मग ह्याच्या आधी होता? मज्जा करायला बोलतायत. हे खरं सांगा, नाहीये. म्हणजे नाहीये. हो. म्हणजे माझा प्रश्न एक असा आहे की आकाश तुझा बॉयफ्रेंड नाही आहे? नाहीये. ठीक आहे, आता दिसतंय 36 आकडा आहे. तर पुढचा प्रश्न पण तुझ्यासाठीच आहे दुर्वा. ताई, तुम्हाला खरंच आकाश आवडतो का? आवडत असेल तर नक्की त्याला सांगा, कारण तुमची जोडी खूप छान वाटते. आवडतो असं काय नाहीये. आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहेत फक्त. आणि इव्हन आमचं पटत पण नाही रोज. आम्ही बोलताना पण स्वतः एकमेकांशी भांडतो कुठल्या पण टॉपिक वरनं. जरी कुठल्या पण टॉपिक वरनं आम्ही डिस्कशन करत असलो ना, आधी आम्ही नाही का बोलणार हे तुझं काय, हे असं का, हे तसं का. रोज जे पण आमचे कन्व्हर्सेशन होतात ना त्यामध्ये आम्ही भांडत असतो. म्हणजे तुला तो असं म्हणजे एक फक्त फ्रेंड म्हणून आवडतो? फ्रेंड म्हणून. हा. आवडतो? नाही फ्रेंड म्हणून. ठीक आहे. कारण तुमची नाही, लोक म्हणतात तुमची जोडी खूप छान दिसते, मग तुला यावर काय म्हणायचंय? आता ते रील्स मध्ये दिसतीये पण रिअल लाईफ मध्ये आमचं असं काहीच नाही. चप्पल काढ घे. तर पुढचे क्वेश्चन आहेत, 2-3 आहेत, ते तन्वी तुझ्यासाठी आले आहेत. तर तन्वीला क्वेश्चन असा आहे की तन्वी, तू तुझी प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ कशी मॅनेज करते? प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ म्हणजे जी प्रोफेशनल लाईफ आहे ती टीम सोबतच आहे. म्हणजे पूर्ण वेळ टीम सोबतच असतो माझं. जे काय टाइम मॅनेजमेंट टीम देते त्या टाइम मॅनेजमेंट मध्ये सगळी प्रोफेशनल लाईफ असते. आणि जी घरी गेल्यावर असते ती पर्सनल लाईफ फॅमिली सोबतच असते. मग तसं टाइम मॅनेजमेंट करून अरेंजमेंट असतं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, जेव्हा तू सोशल मीडियाची जर्नी चालू केली तेव्हा तुझे जे फ्रेंड होते ते अजून आहे का सोबत? जेव्हा सोशल मीडियाची जर्नी चालू केली तेव्हा होते काही फ्रेंड्स सोबत. पण जसं की ह्या प्लॅटफॉर्म वरती आले मी, म्हणजे टीम सोबत जेव्हापासून मी आले तेव्हापासून जे काही फ्रेंड्स होते, जे की मला असे वाटत होते की हे रिअल फ्रेंड्स आहेत माझे, ते आता माझ्या सोबत नाही आहेत. कारण की त्यांचा वेगळा वे आणि माझा वेगळा वे. सो ते त्यांच्या वेनी चाललेत, मी माझ्या वेनी चाललेत. पण आता हे जी माझी टीम आहे, मी ज्या टीम सोबत आता काम करते ना, हे खरंच रिअल फ्रेंड्स आहेत माझे. आणि हाच माझा एक प्लस पॉइंट आहे की मी ह्या टीम सोबत काम करते. तर
म्हणजे तुझे जे कॉलेज पासून जे फ्रेंड होते ते आता तुझ्या सोबत नाहीयेत ना? नाही, कॉलेजचे फ्रेंड्स माझ्यासोबत एक बोटावर मोजणे इतके 1-2 आहेत की जे आता माझ्या सोबत आहेत. बाकीचे जे मला रिअल वाटत होते की जे माझे रिअल फ्रेंड्स आहेत पण ते नाही आहेत माझ्यासोबत आता. स्नेक्स. स्नेक्स नाही बोलता येणार, पण त्यांचा पर्स्पेक्टिव्ह विचार करण्याचा वेगळा आहे की त्यांचं असं इंटेन्शनली असं झालं की न्यू फ्रेंड्स भेटले तर ही आम्हाला विसरली, अच्छा. असं झालं. म्हणजे तू त्यांना टाइम नाही दिला की काय, असं म्हणजे कशावरून? टाइम वरनच की तू पूर्ण वेळ टीम सोबत असते, आम्हाला कॉल मेसेज नाही करत. सो शूट मुळे पण टाइम नाही भेटत, तर त्याच्यामुळे त्यांनी असं धरून चालले की आता आमच्या सोबत नाहीये. म्हणजे आता तुझा वे वेगळा आहे आणि त्यांचा वे वेगळा आहे, त्यांचा वेळ वेगळा आहे. पण तू आता खुश आहेस त्यांच्यामध्ये? हा, म्हणजे म्हणजे सगळे असे आपलेच वाटतात, असं कोणी ह्याच्यामध्ये टीम मध्ये असं वेगळं कोणी वाटत नाही की हा असा चल, किंवा सगळे आपले वाटतात. सगळे म्हणजे सगळ्या आपली फॅमिली, कोणीच असं हे करत नाही की बाबा तू अशी आहे, तू तशी. सगळे फॅमिली सारखं सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. अच्छा, चांगली गोष्ट आहे ही. तर नेक्स्ट असं आहे, तुझी आणि दुर्वाची ओळख कशी काय झाली आणि एवढी चांगली फ्रेंडशिप कशी झाली? दुर्वाला मी आधीपासून ओळखत होते, मीन्स 1-2 वर्ष आधीपासूनच. ती मॉडेलिंग वगैरे करत होती, तर माझ्या मावशीकडे एकदा मॉडेल शूटला गेलती. सो तेव्हा आमचं बोलणं झालं होतं, पण तेव्हा ती खूप ॲटिट्यूड मध्ये बोलली होती माझ्यासोबत. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की काय ॲटिट्यूड वाली मुलगी आहे ही. आणि इन्स्टाला फॉलो वगैरे होती मला. नंतर मग ती फोटो फ्रेम मध्ये वगैरे दिसली. सो मी तिला एकदा मेसेज पण केलता की दुर्वा चांगलं करतेस वगैरे, नाही का. मेसेज केलता सिरीज मध्ये करते असं तसं. त्याच्यानंतर एका प्रोजेक्ट साठी आम्ही कोकणला गेलतो, तेव्हा जस्ट आमचं नॉर्मल कॉन्वो झालतं. मग तेव्हा आमचे थोडेफार असे विचार जुळले. डायरेक्ट वाईब अशी एकदम पण असं. प्रत्येक मैत्री ही अशीच चालू होते की हिला खूप ऍटिट्यूड आहे? हा, असं म्हणजे माझ्यासोबत खूप वेळ झालं की ज्या मुलींसोबत मला असं वाटतं की नाही जमणार, पण त्या मुलींसोबत मला ऍक्च्युली असं कधीच वाटलं नव्हतं की दुर्वाची माझी इतकी चांगली फ्रेंडशिप होईल म्हणून. पण झाली आणि पूर्ण टीमला पण माहिती आहे की आहे ना, आहे फ्रेंडशिप तशी. आणि माझा असा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू वादन करतेस का? हो. तर तुझ्या एका फॅन्सने असं विचारलंय की तुझ्यासाठी वादन काय आहे? वादन माझं पहिलं प्रेम आहे. पहिलं प्रेम? हो, कारण की मला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून मी निनाद पत्कते. म्हणजे तरी तू अरे यार, पण म्हणजे तेव्हा लहान होते, 10th ला होते ना मी, तेव्हापासून पत्कते. सो म्हणजे माझं पहिलं प्रेम पत्कापासूनच चालू झालं की. आणि ढोलताशा एक अशी आवड आहे की म्हणजे माझी ओळख त्या ढोलताशामुळे पण खूप सारी आहे. म्हणजे खूप सारे लोक मला की ह्या या पत्कात ही मुलगी आहे म्हणून पण ओळखतात. ती माझी पहिली आवड आहे. तुझी रिअल लाईफ मध्ये आर्ची आहे का? स्वतः प्रशांत काळे बोलतो. एकटा नाही म्हणलं, लय मारली. नंतर फोन ठेवला, मी एकटाच येऊन बसलो. काय बोललो रे मी?